इथे आवाज सोडून दिला पोराने. किती कांदा पडते कांद्याच्या. आता हे तव्यामध्ये टाकलाय कांदा आणि ते परतून घ्यायचं काम चाललंय. आता कांदा चांगला परतून घ्यायचा. तोपर्यंत कांद्याला चांगलं लाल होतं म्हणजे तांबट कापायचं. आता हे चालूच आहे. आता ते खालीवर करून ते सोडून देणार, तसं दाबून ठेवणार खालच्या अंगवर वरच्या अंग खाली आणि ते सोडणार तसं. त्याच्यानंतर आता हे आपलं पुढं पुढची प्रक्रिया काय घेतलं, आता मिरची आणि टमाटर. आता टमाटर कापून घ्यायचं आणि हे घेतलं तव्यावर परतून. गॅसवर तवा टाकला आणि ते इकडून परतून घ्यायचं काम चाललंय. सुकट आता इथं काम चालू आहे. टमाटर कापायचं. पोरग मध्ये मध्ये फिरते सावली येते तिकडे. कांद्याचं इकडे चाललंय कढईवर. तव्यामध्ये कांदा परततो आणि टमाटर कापून घेतलेले आणि एक तुकडा अद्रक घेतलेला आहे. हळदीचा बी डबा घेतलेला आहे. कांदा केलाय आणि आता त्यामध्ये आता टाकायचं काहीतरी प्रक्रिया चालू आहे. गॅस कमी केलाय आणि त्यात टाकलं तेल. आता त्याच्यामध्ये आता टाकणारे वरून हळद. ती हळद टाकली, 2 चमचे हळद टाकली आणि त्याच्यानंतर आता पुढची प्रक्रिया हळद टाकली. आता ते हळद शिजून निघायला लागली, तवर काळी होती कशी बी, आणि वरून टाकली मिरची आणि त्याच्यानंतर 2 चमचे मिरची आणि ते हलवून घ्यायचे आणि ते हलवून घेतल्यानंतर एकत्र जेव करायचा. आता त्याच्यामध्ये टाकलं सुकट, 1 वाटी सुकट. ही झाली सुकटाची चटणी. ती सुकटाची चटणी झाली मस्तपैकी. जवळून दाखवतो ना, येतं ना, मला पण येतोय बाबा वास. तुम्हाला वास येत असतं बघा, कमेंट करा, लाईक करा, वास घ्या. झणझणीत चविष्ट अशी सुकटाची चटणी.